शेअर मार्केट, ज्यात लाखो लोक टाईम आणि पैसा इन्व्हेस्ट करतात आणि शेअर मार्केटला एक जुगारासारखं बघतात, रातोरात श्रीमंत होऊ असं स्वप्न बघतात. जरी शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी एज्युकेशन, टर्म्स अँड कंडिशन नसतील, सुलभ प्रवेश होत असेल, पण तेच शेअर मार्केट अगदी जीव घेणे ठरू शकतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा योगेश पाटील नामक व्यक्ती. त्या व्यक्तीवर 1.80 लाख कोटींचं कर्ज झालं आणि त्याने स्वतःसहित त्याच्या बायको आणि 2 पोरांनाही संपवले. ही तर केवळ एक घटना आहे, असे असंख्य घटना घडतात. फक्त आपल्यापर्यंत ही एक घटना घडली, मग इतकं मोठं नुकसान का होतं? याला काही कारणं आहेत. एक, भावनिक होऊन पैसा गुंतवणूक करणं, नफा झाला की आनंद होणं आणि तोटा झाला की तो पैसा आपण रिकवर करू अशी भावना मनात ठेवणं आणि आणखी पैसा ओतणं, कर्ज काढून आणखी पैसा त्यात ओतणं. 2, इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया यांचा अभावाने पैसे इन्व्हेस्ट करणं, कुठलाही अभ्यास न करता. 3, ओव्हर ट्रेडिंग करणं आणि ब्रोकरेज आणि स्टॅकचा खर्च वाढवणं. मग यावर पर्याय काय? याला पर्याय आहेत. पर्याय 1, ट्रेडिंग हे जुगार नाही, तो एक व्यवस्था आहे, ती एक गुंतवणूक आहे आणि सुरुवातीला लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा. SIP, म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड असे खूप पर्याय आहेत. 2, आधी अभ्यास करा, ACBI किंवा RBIचं साहित्य वाचा. 3, जे रिस्क फ्री पैसे आहेत तेच पैसे वापरा. एमर्जन्सी फंड बाजूला ठेवा. सगळेच पैसे ओतू नका आणि कर्ज काढून तर कधीही गुंतवणूक करू नका. आणि जर तुमचं लॉस झालं तर स्टॉप ही फिलिंग पण मनात ठेवा. रिवेंज फिलिंग ठेवू नका. अँड रिअली डोंट टेक रिवेंज फिलिंग. देन यू लॉस, स्टॉप अँड लिव्ह.